हॅलो एव्हरीवन, स्टिचन हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण इथे आज जे बनवणार आहोत ते आहे बोटनेकची कटिंग. तर मला एक माझ्या सबस्क्रायबरची खूप वेळा म्हणजे 2-3 वेळेस कमेंट आली होती की त्यांना बोटनेकमध्ये कटिंग पाहिजे होती. तर मी त्याच्यासाठीही ती कटिंग करून तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर आपल्याला इथे जे आहे ती कटिंग करून घ्यायची आहे बोटनेकची. तर माझे जे इथे मेजरमेंट जे आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेलं आहे की मला जे मेजरमेंटची घ्यायची त्यांना 32ची बघायची होती. तर मी माझ्याकडे जे मेजरमेंट होतं ते आहे 33चं. तर बस फक्त 1 इंचाचा फरक आहे, तरीही त्यांना म्हणजे ही कटिंग व्यवस्थित बसून जाईल. तर तुम्ही इथे पूर्ण बघू शकता. तर सगळ्यात पहिले आपण जे आहे पूर्ण उंची तर रेडी करायची आहे आपल्याला रेडी करायची आहे 14 इंच. तर आपण इथे घेणार आहोत 15 इंच बोटनेकमध्ये 15 इंच आणि शोल्डर आहे 14 इंच. तर आपण इथे घेणार आहोत 7 इंच. म्हणजे आपल्याला शोल्डर 14 इंच असेल तर आपल्याला 7 इंच घ्यायचं आहे. जर 15 असेल तर 7.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे हे जे आहे आपल्याला शोल्डरचं कधीही बोटनेक करताना शोल्डरचा नेहमी हाफ घ्यायचा आहे. 15 असेल तर 7.5 आणि जर 14 असेल तर 7 इंच. जर तुमचं 13 असेल तर आपल्याला 6.5 इंचच घ्यायचं आहे. म्हणजे नेहमी शोल्डरचं हाफ करायचं आहे. तर इथे आहे 14 इंच, तर मी घेत आहे 7 इंच. आणि जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच आपल्याला आर्म होल घ्यायचं आहे. तर हे घेतलेलं आहे आपण इथे आर्म होल. ओके. तर आता इथे जे चेस्ट आहे, आता आपल्याला ही साईज जे आपण इथे शोल्डर मोजतो तिथे आपल्याला खाली पण मोजून घ्यायचं आहे की बरोबर व्यवस्थित येतं आहे का. नाही तर काय होतं की ही अशी क्रॉस चालल्या जाते. तर तुम्ही स्केलचा वापर पण करू शकता. इथे स्केलचा वापर करून पण घेऊ शकता. आता इथे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चेस्ट. तर चेस्ट तुम्ही जसं बोलले माझे आहे 33. जर तुमचं 32 असेल तर तुम्हाला 8च घ्यायचं आहे. माझी 33 असल्यामुळे मी 8 आणि अगदी 2 लाईनवरती घेते. बस काहीच नाही, फक्त 2 लाईनचा फरक पडतो आहे. 2 लाईनमुळे आपलं 1-1 इंच वाढलं जातं. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूने अर्धा इंच जेव्हा वाढतं तर आपलं 2 इंच वाढतं. म्हणजे अर्धा इंच एका साईडला, म्हणजे 1 इंच एका साईडला, 1 इंच एका साईडला, म्हणजे आपलं 2 इंच वाढलं जातं आहे. तर आपल्याला इथे फक्त 1 इंच वाढवायचं आहे म्हणून मी 2 इंच म्हणजे 2 लाईन एक्स्ट्रा घेणार आहे. तर 8 आणि 2 लाईन घेतलेलं आहे. 32ची जर चेस्ट असेल तर 8च इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे 1.5 इंच मार्जिन. आपण इथे 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत. तुम्हाला जर एक्स्ट्रा ठेवायची असेल मार्जिन तर तुम्ही तेव्हा 2 इंच घेऊ शकता. पण 1.5 इंच सफिशियंट आहे. म्हणजे 1.5 इंच भरपूर मार्जिन होऊन जाते. तर आता जेवढं आपण इथे घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला खाली वेस्टला पण घ्यायचं आहे. तर हे इथे सेम जसं आपण इथे घेतलेलं आहे तसंच सरळ आणि याला सरळ. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथे शेप घ्यायचा आहे. जसं आपण नेहमी आर्म होलसाठी घेतो ह्या कॉर्नरमधून 1.5 इंच वरती आणि याचा आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही झालेली आहे आपली बॅक साईडचं. तर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता फक्त आपण सध्या इथे नेक नाही टाकत आहे, आपण इथे फक्त कटिंग करून घेतो आहे बॅक साईडची. आपण ही पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा जो ओपन भाग असतो कपड्याचा, तर त्या साईडला आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे. इथे सेम सरळ भाग आपला येणार आहे आणि आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. आता ठेवून आपल्याला ॲज इट इज बॅक साईडची जी आहे ती मार्किंग करून घ्यायची आहे. आपण याच्यामध्ये फ्रंट साईडचं मेजरमेंट काढणार आहोत. तर आपण इथे मार्किंग करून घेऊया. इथं आपण पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे ॲज इट इज. फक्त आता आपल्याला इथे काय करायचं आहे, कन्फर्म करण्यासाठी आपला आर्म होल जो आहे तो आपण 7 इंचाचा ठेवला होता, त्याला लाईन मारून घ्यायची आहे. याच्यासाठी की आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे नेकचं. इथं पण आपले 7 इंच बरोबर येतं का बघायचं. इथून पण सेम जसं आहे तसंच आपलं हे एक कन्फर्म करण्यासाठी बघायचं आहे आपल्याला बरोबर 7 इंच आलेलं आहे का तुमचं जे मेजरमेंट आहे ते. तर इथं आपल्याला घ्यायचं आहे समोरचा जो फ्रंटचा आर्म होल आहे तो आहे 1 इंचाचा. आपल्याला इथे 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि तुमच्या ब्लाऊजला फुगा पडणार नाही स्लीव्जजवळ, त्याच्यासाठी आर्म होलपर्यंत जो फुगा पडतो तिथे आपल्याला हे जे आहे 7 इंच त्याचा मिडल घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीनेही घेऊ शकता किंवा 7 ते 3.5 इंच कसेही घेऊ शकता. इथे आहे 7. तर हे जे आपण 3.5वर मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला एका बाजूने म्हणजे आतमधल्या बाजूने 2 लाईन आतमध्ये मार्किंग करायचं आहे. ज्या साईडने आपलं नेक असतो त्या साईड आणि याला
जर खूपच असं मोठा बनवायचं असेल तर 1 इंच, तर मी इथे घेतलेला आहे 1.5 इंचाचा. तुम्ही या पद्धतीने पण मार्किंग करून घेऊ शकता. हा झाला आपला नेक, हा नेक झाला, हा आर्म होल झाला. आता प्रिन्सेस कट जे आहे खालचं त्याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर आपण इथे घेणार आहोत 3.5 इंच चेस्टचं, 3 इंच घेणार आहे मी, 3.5 इंच घेणार आहे आणि 3.5 इंचापासून आपल्याला वरती घ्यायचं आहे 5 इंच. हे आपल्याला ऑलरेडी आपला जो बस्ट पॉईंट असतो तो असतो 10 इंचापर्यंत असतो. मेजरमेंट तुम्ही बघितलं तर 10 इंचापर्यंतच येतोय. त्यावेळेस तुम्ही वरतून 10 किंवा 10.5 घेऊ शकता किंवा खाली 5 इंच घेऊ शकता. दोन्ही पण पद्धत एकदम इझी आहे. आता जेव्हा आपण प्रिन्सेस कट घेतो नॉर्मल ब्लाऊजमध्ये तेव्हा कॉर्नरला जॉईन करतो. बोटनेकमध्ये तसं करायचं नाही, कारण आपल्याला इथे आर्महोल वाढवलेला आहे. तर आपल्याला इथे बोटनेकमध्ये आर्महोल वाढवलेला असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हा जो कॉर्नर आहे इथून आपल्याला वरती 1.5 इंच पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा जो पॉईंट आहे इथे जॉईन करायचा आहे या पद्धतीने. तर तुम्ही इथे बघू शकता, आपण इथे अशा पद्धतीने हा प्रिन्सेसचा जॉईन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे चेस्टनुसार मी इथे देणार आहेत 1.5 आणि 2 लाईन, म्हणजे 2ला थोडंसं कमी घेतलेलं आहे. चेस्ट ऑलरेडी माझी 33चीच आहे, म्हणजे 33च आहे. 32 असेल तर तुम्ही 1.5 पावणे 2 घेऊ शकता. 34च्या पुढे गेली तर तुम्हाला इथे 2 इंच घ्यायचं आहे. 34पर्यंत गेलं तुम्ही इथेही 2 इंच घेतलं तर हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना खूप ब्लाऊजला बलून नाही पाहिजे असतो, फुगा नसतो पाहिजे, त्यांना तुम्ही 1.5पर्यंत घेऊ. इथे 2ही घेतलं तरी हरकत नाही. तर हे तुम्हाला मापानुसार घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं जे मेजरमेंट आहे त्याच्यानुसार घ्यायचं आहे. तर आपण इथे घेतलेलं आहे 2ला 2 लाईन कमी. 30पासून तर 34पर्यंत हे मेजरमेंट अगदी परफेक्ट बसतं, म्हणजे जास्त काही फुगा नसतो ब्लाऊजला या टाईपमध्ये. आणि प्रिन्सेस म्हणजे तुम्हाला आपली ही जी लाईन आहे त्या लाईननुसार आपला फुगा पडला गेला पाहिजे. आता हा इकडे आपण इथे घेतलेला आहे आणि तो आपल्याला इथे जॉईन करायचा आहे या पद्धतीने, ह्या शेपमध्ये. तर आपल्याला इथे ह्या शेपमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता काय होतं की हा जो पॉईंट आहे हा जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा आपले ह्या लाईननुसार हा वरती उचलला जातो. तर ह्या लाईननुसार कमी पडतं, मग हाईट कमी होती किंवा मग लाईन क्रॉस होती. तर त्यावेळेस त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला ह्या दोन्हीला पण खाली 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे, अर्धा इंच. आणि हे इकडे क्रॉस जोडल्या जाणार असं. आणि हा जो आहे आपण आता ही जी 2 इंच आहे हे 1/2 इंच वाढवलेलं आहे. हे 2 इंच आपण जेव्हा कट करणार तेव्हा आपल्याला फिटिंगसाठी कमी पडतात. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला मार्जिनपेक्षा जास्त 2 इंच वाढवायचं आहे. इथे जेवढं आपण आता मी 2 लाईन कमी घेतलेलं तेवढंही वाढवलं तरी हरकत नाही, म्हणजे इथे जेवढं घेतलेलं आहे तेवढं आपल्याला इथे वाढवायचं आहे. आणि इथे जेव्हा स्टिचिंगला जाईल त्याच्यासाठी आपल्याला इथे 1 इंच वाढवायचं आहे. तुमचं स्टिचिंग हे कटिंग केल्याच्यानंतर स्टिचिंगमध्ये कमी होईल तर तुम्हाला चेस्टला पण ब्लाऊज कमी पडू शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला इथे पण जे आहे वाढवून घ्यायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला नंतर मार्जिनला कमी पडायला नको. आणि हे दोन्ही जे पॉईंट आहे ते जॉईन करायचे आहे. आता हा जो भाग झाला आहे क्रॉस, आता आपण असं जर सरळ घेतलं, जेव्हा तुम्ही जॉईन करता तेव्हा तुमचं ब्लाऊज क्रॉस होतं. त्याच्यासाठी काय करायचं आहे, हा अगोदरच आपल्याला, कारण आपण जॉईन इथे करणार आहे, हा भाग असंच राहणार आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला खाली हाईटला वाढवायची गरज नाही, फक्त इथे हाईटला वाढवलेलं आहे. आता हे आपल्याला असं खाली क्रॉस लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथे स्केलचाही वापर करू शकता, नसेल करायचं तर तुम्ही हातानेही पूर्ण म्हणजे मार्किंग करू शकता. ही झालेली आहे आपली फ्रंटची मार्किंग. आणि हे जे होतं आपलं ते होतं बॅकचं. आता बॅकमध्ये मी नेक टाकणार आहे, पण मी सध्या तुम्हाला इथे फ्रंटची कटिंग दाखवून घेते, कटिंग करून घेणार आहे याची पूर्ण. तर ही झाली आहे आपली कटिंग फ्रंट साईडची. आणि आता हे झालं आहे आपली बॅक साईड. आता आपल्याला इथे स्लीव्ज काढून घ्यायचे आहे. आता स्लीव्जसाठी काय होतं की एखाद्या वेळेस तुम्हाला घडीनुसार कमी पडतो कपडा, की घडी मोठी असते आणि कपडा छोटा असतो. त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्हाला असं ओपन ठेवायचं आहे. आणि घडी किती आहे, 9 इंचाची जर घडी करायची असेल तर त्यावेळेस पहिले घडी 9 इंचाची, म्हणजे एवढी तुम्हाला घडी पाहिजे. आता तुमची अशी ब्लाऊजची घडी फक्त
8.5 इंचाचीच येते, म्हणजे सॉरी 8.25 इंचाचीच येते. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, ऑलरेडी 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजे इकडे आपल्याला 1.25 इंच वाढवलं, आपली घडी झालेली आहे 9 इंचाची. आपल्याला इथे गॅप ठेवायचा आहे, नंतर हा जॉईन द्यायचा आहे. हा जॉईन लावायला सोपाही जातो आणि एकाच साईडला लावून देतो आणि छानही बसतो, फिनिशिंगमध्ये पण सोपा जातो. आता मी इथे स्लीव्ज घेणार आहे रेडी माझी 3.5 इंच, तर मी घेत आहे इथे 4.5 इंच. स्लीव्जसाठी 1 इंच मी इथे एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे आणि इथे आहे 4.5. आता 4.5च्या वेळेस आपल्याला वरतून जे आहे ते 2 इंच घ्यायचं आहे, 1 आणि 2 म्हणजे 2.5 इंचापर्यंत इथे. आणि इथून सरळ घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच. आता हा जो भाग आहे पूर्ण, याला आपल्याला क्रॉस पकडून याचा असा मिडल काढून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपल्या स्लीवचा शेप व्यवस्थित होतो. आता जिथे मिडल आलेला आहे तिथून आपल्याला 3 लाईन वरती घ्यायची आहे, 3 लाईन वरती 3 लाईन खाली, ह्या टाईपमध्ये आपल्याला पूर्ण. हा झालेले आहे आपले स्लीव्ज आणि हे आपलं क्रॉस. आता हे जे आहे माझं मिडल आहे माझं 11 इंच, सॉरी राऊंड आहे 11 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी. हे जे आहे लाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे क्रॉस कट करायचं आहे. आता हा एवढा जॉईंट लावायचा आहे, तर आपल्याकडे आपण जे कटिंग केलेलं असतं त्याच्यातलंच एक साईड उरलेली असती ती घ्यायची आपल्याला. आणि हे जेवढं जॉईंट आहे तेवढं आपल्याला एक्स्ट्रा आताच कट करून घ्यायचं आहे लावण्याच्या अगोदर. तर ह्या बघा, ह्या पद्धतीने आपल्याला आता इथे आपण जेव्हा एक्स्ट्रा जॉईंट लावणार आणि हा एक्स्ट्रावाला कट करून टाकणार आहे. जो आपल्याला लावल्याच्या नंतर जो नाही पाहिजे तो आपण कट करून. आता हा जो आहे तो आपण फ्रंट शेप जो आहे तो कटिंग करून घेऊया स्लीव्ज ओपन करून. हे झाले आहेत स्लीव्ज. आता आपल्याला बॅक साईडचा जो आहे तो नेक. आता हे आपला जो मी बॅक साईडचा नेक याच्यामुळे कट नाही केलेला की ही जी बॉर्डर आहे बॉर्डरनुसार अजून नेक जो आहे त्याची डिझाईन कन्फर्म बनवायची आहे. तर बॉर्डर किती उठणार आहे याच्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे. आता हे आहे माझं ब्लाऊज मेन फॅब्रिक, त्याच्यावरती मी इथे कटिंग करून घेणार आहे. मी इथे बॉर्डर कट करणार नाही आहे, कारण की म्हणजे बॉर्डर याच्यामध्ये घेतलेली नाही आहे. ऑलरेडी मला बॉर्डरची वेगळी डिझाईन बनवायची आहे आणि इथे स्लीव्जमध्ये मला स्लीव्जवरती डिझाईन करायची आहे बॉर्डरची. त्याच्यासाठी मी स्लीव्जवर टाकलेला आहे. हा जो बॅक जो आहे तो मी पूर्ण प्लेनवरती कट करून घेणार आहे याच्यासाठी की आपल्याला बॉर्डरची डिझाईन बनवायची आहे. त्याच्यामुळे तर मी ही पूर्ण कटिंग करून घेणार आहेत रेग्युलर जशी आपण कटिंग करतो तशी. तर ही झालेली आहे कटिंग आपली पूर्ण बॅक साईड फ्रंट साईड ही जी आहे आणि आपल्या स्लीव्ज ह्या आहेत आपल्या स्लीव्ज. तर आता आपली मी तुम्हाला इथे बॅकमध्ये फक्त नेक सांगून देते, कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्टिचिंग तर पूर्ण करणार नाही आहे. फक्त काय आहे की तुम्ही आपण जेव्हा फ्रंटचा जो नेक घेतलेला असतो 4 इंच तो आपल्याला इथे 4 इंच घ्यायचा आहे. तुम्ही खाली रुंदीला 3-4 तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घेऊ शकता. त्याच्यानंतर हा जो खालचा भाग आहे ओपनवाला, तर इथे तुम्हाला सेम म्हणजे फक्त आपल्याला बोटनेकमध्ये याच्यासाठी की हा आपला जो वरचा भाग आहे ते आपली नेक जे आहे ते सेम आलं पाहिजे. जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो तेव्हा हे दोन्ही शोल्डर आपले सेम असले पाहिजे. तर तुम्ही ह्या डिझाईनमध्ये म्हणजे नंतर इथे खाली तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही इथे करू शकता. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवणार नाही आहे स्टिचिंग, कारण की व्हिडिओ पण खूप मोठा होईल आणि आज मी हे स्टिचिंग पण करणार नाही आहे. तर एक माझ्या फक्त सबस्क्रायबरसाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ स्पेशली बनवला. त्यांच्या खूप 2-3 वेळेस खूप कमेंट होत्या, तर वेळात वेळ काढून बनवलेला आहे. तर तुम्हालाही नक्कीच अशी कुठली व्हिडिओ नंतर बघायची असेल की कोणती कटिंग बघायची असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्हाला ही कटिंग समजली असेल किंवा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.